प्राध्यापक डॉक्टर रमेश चिल्लावर, वनस्पतीशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड येथे कार्यरत आहे। आणि प्रवासाला इकडे निघालो असता लातूर हे देगलूर आणि मुखेडमधला जो मार्ग आहे चांडोळ या ठिकाणापासून एक 2 किलोमीटर पुढं एक खूप मोठा वटवृक्ष ज्याला आपल्याला म्हणता येईल, हा वृक्ष इथं ॲटोमॅटिकली फॉल डाऊन झालेला दिसला आहे। पण हा ॲटोमॅटिकली फॉल डाऊन झालेला वृक्ष आहे असं दिसत नाही। हे जे नवीन रोड बांधणीची जी वायडिंगची जी प्रोसेस चालू आहे आणि ह्या रोड वायडिंगच्या प्रोसेसमुळं जी झाडं रस्त्याच्या लगत असलेली जी झाडं जी आहेत तर त्या झाडांच्या मुळाला कुठेतरी हानी पोहोचली आणि कुठेतरी हानी पोहोचल्यामुळं असा हा एवढा मोठा हा शिरीषचा प्लांट जो आहे हा इथे या पद्धतीने कोलॅप्स झालेला इथे आपल्याला दिसतो। जर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहत असाल बारकाईने तर याचा कॅनोपाय तुम्ही पहा। त्या कॅनोपायमध्ये पहा एवढा मोठा हा झाड डेव्हलप होण्यासाठी कमीत कमी 30 ते 35 वर्ष याला लागतात। आणि ह्या झाडावर फक्त म्हणजे इट नॉट ओनली प्रोव्हाइड अस टू द ऑक्सिजन, इट इज द हॅबिटॅट ऑफ द ऑल डिफरंट टाइप्स ऑफ द बर्ड्स ऑल्सो। हा एक जर झाड इथे पडला असेल तर अनेक पक्ष्यांचा जो अधिवास जो आहे हा इथे काय झालेला आहे, डिस्ट्रॉय झालेला आहे। आणि याच्या बेसिक स्ट्रक्चरकडे जेव्हा आपण पाहिलो तर ह्या बेसिक स्ट्रक्चरकडे आपल्याला असं लक्षात येतंय की बाबा याचा जो रूट सिस्टीम आहे, मी अभ्यासामध्ये असं पाहत होतो की बाबा बेसिकली हा अँजिओस्पर्मिक प्लांट जो आहे हा अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये या टॅपरूट सिस्टीम जे आहेत त्या टॅपरूट सिस्टीममध्ये याला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड होतो। पण इथे जेव्हा आपण याच्या बेसिक रूटकडे जेव्हा पाहिलं तर ह्या टॅपरूट सिस्टीम कशा झालेल्या आहेत तर ब्रांच टॅपरूट पॅटर्न रूट सिस्टीम म्हणजे जिथे ते डायकॉटोमसली ब्रांच सिस्टीम्समध्ये ज्या ठिकाणी जसजसे ब्रांचेस म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला डेव्हलप झाले तसं ते झाड स्वतःला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करत गेलं आणि तसं ते काय केलं वाढत गेले। पण या सगळ्या ह्याच्यामध्ये रोड वाइंडिंगच्या प्रोसेसमध्ये एवढा मोठा हा झाड असं पडलेलं जेव्हा पाहिलं आपण तर तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की बाबा माणूस कळत नकळतपणे आपण कुठेतरी पर्यावरणाला खूप प्रचंड प्रमाणामध्ये हानी पोहोचवत आहोत का, असा एक प्रश्नार्थक चिन्ह माझ्यापुढे उपस्थित झालेला इथे काय होतो दिसतोय मला। धन्यवाद।